नमस्कार, मी प्रियंका. शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. वोकल फॉर लोकल स्थानिक मुद्द्यावर आपला कंठ का दाटून येत नाहीये असा सवाल माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आज पत्रकारांच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांना केलाय. आणि त्या दूध उत्पादकांच्या सोबत कापूस उत्पादक, लिंबूवर्गीय उत्पादक यांच्या मूळ प्रश्नाला वाचा का फोडत नाही असेही सांगितले. दूध उत्पादकाला राज्यात सगळ्यात कमी भाव देण्याचं काम विकास या दूध संघाच्या माध्यमातून होतंय. हरकत नाही, प्रोसेसिंग युनिटमध्ये लॉसेस लिकेज असू शकतं, पण अनुदानाचा फरकाचा 5 रुपयाचा प्रस्ताव 4 वेळेस मुदतवाढ होऊन जर तुम्ही देत नसाल तर मग काय तुम्ही तिथे झोपा काढतात का? दूध उत्पादक संघामध्ये प्रशिक्षण केंद्राऐवजी रेस्ट हाऊसला पैसे देतात. कार्यशाळेच्या ऐवजी तुम्ही स्वतःची मुदत चेअरमनला खर्चाची 1 लाख 5 लाख करतात. म्हणजे नक्की तुम्ही शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायला तिथे गेलात का? दुधाला भाव, प्रोसेसिंगची कॅपॅसिटी, सभासद संस्था वाढून त्यांना न्याय आणि या सगळ्या संदर्भात जी दबंगगिरी सुरू आहे, दूध उत्पादकांच्या भावनेशी खेळण्याचं काम सुरू आहे, दुर्लक्ष केलं जात आहे. कोणत्या साईलमध्ये किती लिटर दूध, किती लाख लिटर दूध नाचलं, ते कसं कॉस्टिक टाकलं, किती लिटर टाकलं, त्याचं काय विल्हेवाट केली याची उत्तरं द्या. त्यामुळे मला असं वाटतं की दूध संघासोबत, दुधासोबत लिंबूवर्गीय तेच, बस जर विदर्भातल्या संत्र्याची फळगळ होत असेल तर त्याला अनुदान, मात्र लिंबूला आणि मोसंबीला नाही. दुसऱ्या बाजूला कापसाचं तेच, जर भात उत्पादक शेतकऱ्याला जर अनुदान देत असाल प्रोत्साहनपर 375 रुपये प्रमाणे 15,000 पर्यंत, कापूस उत्पादकाला का नाही? त्यामुळे लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र नाही, सायट्रस इस्टेट नाही. मी जेव्हा बोलतो की अरे एखादी मुका माणूस जरी त्या बैठकीत राहिला असता 10-10, 8-8 वर्ष कॅबिनेटच्या, तरी तो बोलला असता अरे मला पण सायट्रस इस्टेट हवी माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या खानदेशासाठी. आणि म्हणून देशाच्या सोबत या खानदेशाच्या लढाईत व्होकल फॉर लोकल या मुद्द्याला घेऊन गिरीश महाजनांनी उत्तर द्यावं ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे. चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट, रासप, मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या आजोळी म्हणजेच बोरगावात दमदार स्वागत झाले. गावात प्रवेश करताच बंजारा समाजातील बांधवांनी पारंपरिक डफली वादन करून व भगिनींनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने मुनगंटीवार काही क्षण भावूक झाले. मला आज माझ्या आजोळी प्रचार करण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव हे सुधीर मुनगंटीवार यांच्या मातोश्री चांगुणाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे माहेर आहे. लहानपणी शाळेला सुट्ट्या लागल्या की ते उन्हाळ्यात महिनाभरासाठी आजोळी मुक्कामाला येत असत. गावचा नातू ते राज्याचा कॅबिनेट मंत्री असा भन्नाट प्रवास केलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची आजोळबद्दलची ओढ जाहीर सभेच्या निमित्ताने परत एकदा बोरगाव वासियांनी अनुभवायला मिळाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लहानपणी येथील बंजारा समाजातील माता भगिनींनी माझ्यावर भरभरून प्रेम केलंय. गावकऱ्यांचे माझ्यावर मोठे ऋण असून ते मला येथील लोकांचा विकास साधून फेडायचे आहे. भरघोस मतदान करून तुम्ही ती संधी द्याल असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येत आहे. वणी आणि आर्णी या 2 विधानसभा मतदारसंघात 704 केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदारांची गैरसोय होणार नाही यासाठी पाणी, बसण्याची सुविधा, आरोग्य कर्मचारी केंद्रांवर राहणार आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिली. आपण करण्याचे प्रयत्न केलेला आहे आणि काही ठिकाणी घरोघरी जाऊन मी स्वतः व्हिजिट केलेली आहे की लोकांना वोटर इन्फॉर्मेशन स्किलचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे किंवा नाही आणि लोकांना त्यांची पोलिंग स्टेशनची माहिती आहे किंवा नाही याच्यासाठी पण आपण प्रयत्न केलेला आहे. याच्यासोबतच प्रत्येक मतदान केंद्राला अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेटची सोयीसुविधा असेल, पिण्याच्या पाण्याचे अरेंजमेंट असेल, दिव्यांग किंवा वृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण तिकडे रॅम्पची सोयीसुद्धा पण केली आहे. व्हीलचेअरचे अरेंजमेंट आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि जसं की आपल्याकडे आता विदर्भात हीट वेव्ह चालू असल्यामुळे त्याच्यासाठी आपण स्पेशल अरेंजमेंट करतो आहे की लोकांना त्या ठिकाणी कोणताही त्रास होऊ नये. तर ज्या ठिकाणी ॲडिशनल कोणताही रूम अवेलेबल असेल त्या ठिकाणी सर्व वोटर्स लोकांना आपण क्यूलेस वोटिंग म्हणजे रांगामध्ये उभं राहायची गरज राहणार नाही जेव्हा आपल्याकडे टेम्परेचर जास्त असेल असा नियोजन आपण करतो आहे. तर त्याच्यासाठी
त्यांना ॲडिशनल रूम असेल त्या ठिकाणी बसण्याचे अरेंजमेंट किंवा ज्या ठिकाणी रूम नसेल त्या ठिकाणी आपण टेम्पररी शेड किंवा कॅनॉपीचं आपण अरेंजमेंट त्या ठिकाणी करतो आहे. त्याच्यासोबत आरोग्य विभागाचे कर्मचारी ज्या ठिकाणी ANM असेल त्या ठिकाणी ANM किंवा आशा वर्कर त्यांची अपॉइंटमेंट आणि त्यांच्यासोबतच मेडिकल किट त्याच्यामध्ये ORS किंवा दुसरं काही त्यांना कोणता त्रास झाला तर त्याच्यासाठी आपण अरेंजमेंट करतो आहे. पण याच्यासोबतच मी अपील करतो आहे हीट वेव्ह असल्यामुळे सर्व वोटर्स त्यांनी मतदान केंद्राला येताना त्यांच्यासोबत बॅग टॉवल असतो आपल्याकडे कोणते ओला कपडा असेल तो ठेवायचा आणि जे लहान मुले वगैरे आहेत ते त्यांना कोणी कॅरी करू नये तिकडे तर त्यांना कोणते त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. तसेच जे उष्मघात आहे त्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल वगैरे त्याची पण इन्स्ट्रक्शन तालुका आरोग्य अधिकारी आणि तिकडे आपण प्रॉपर सर्व जे RH आणि SGH आहेत तिकडे पण त्यांनी त्याची सूचना आपण फॉलो करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे. याच्यासोबत मी सर वोटर्स यांना अपील करतो आहे की यावेळी जास्त मतदान त्यांनी करायचे आहे आणि कोणताही प्रलोभन किंवा जे दबाव आहे त्याच्या खाली न येता आपल्याकडे जास्त 100% कसं मतदान करू शकतो याच्यासाठी प्रत्येक वोटरनी यासाठी आपला जे निवडणूकसाठी आपला जे हक्क आहे त्याचासुद्धा त्यांनी रेस्पॉन्सिबिलिटी एक सिटिझन म्हणून त्यांनी सर्व लोकांनी पूर्ण केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त लॉ अँड ऑर्डरची कोणती अडचण होऊ नये यासाठी आपण 144चा ऑर्डर पण इश्यू केला आहे की 100 मीटरचे रेडियसमध्ये पोलिंग स्टेशनचे कोणतेही गर्दी जमा होणार नाही. आणि याच्यासोबत आपण कालपासून 17 एप्रिलपासून 2 दिवसासाठी आपण ड्राय डे चंद्रपूर लोकसभासाठी लागणाऱ्या दोन्ही AC आपण डिक्लेअर केलेलं आहे. तर ही दारूबंदी पण आपण या ठिकाणी इन्शुअर करतो आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतेही शेवटचे जे 48 आवर्स आहेत त्याच्यामध्ये कोणतेही असं गैरप्रकार कॅश डिस्ट्रीब्युशन असेल फ्रीबी डिस्ट्रीब्युशन असेल किंवा असं काही निवडणूक प्रचार होऊ नये त्यासाठी आचारसंहिता एन्फोर्समेंट चांगला झाला पाहिजे. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट प्लस आमचे सर्व FST SST यांच्याकडून कारवाई सुरू आहे. तसेच मी सर्व नागरिकांना सुद्धा शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये झालेल्या विकास कामांचा सर्व जाती धर्माच्या लोकांना लाभ झाला. कुण्या एका धर्मासाठी ही कामे होतात असे नाही, त्यांचा लाभ सर्वांना होतो. नागपुरात उत्तम शैक्षणिक संस्था आल्या, मिहानमध्ये उद्योग आलेत. इतर धर्मांप्रमाणे मुस्लिम समाजाचे तरुणही त्या ठिकाणी चांगले शिक्षण घेत आहेत, रोजगार मिळवत आहेत. यात आणखी भर पडावी आणि मुस्लिम समाजाची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दक्षिण नागपुरात मोठा ताजबाग येथे गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान, अशरफ खान, इम्रान ताजी, मोबिन ताजी आदींची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी यांनी ताजबागचा विकास करताना गरिबांचे नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, ताजबागचे उत्तम सौंदर्यीकरण झाले आहे, पण इथे आणखी काम होणे आवश्यक आहे. अलीकडेच माझ्या फंडातून 1 कोटी रुपये दिले आहेत. त्यातून मुस्लिम समाजातील गरीब घरातील मुलांसाठी चांगली मैदाने विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील महिला तरुणी सुरक्षित राहाव्यात, या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. या ठिकाणी संत ताजुद्दीन बाबांच्या नावाने मोठे हॉस्पिटल उभारण्याची योजना आहे. तेथे गरिबांना चांगले उपचार मिळतील. ताजबागचा विकास करताना कुणाचेही घर, हॉटेल तोडले जाणार नाही. इथे राहणाऱ्या लोकांना चांगले घर देण्याचा, दुकानांसाठी मॉल बांधण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून येथील महिला पुरुष आपल्या कौशल्याच्या जोरावर रोजगार कमवता आला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.